स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, कोल्हापूर जिल्हा हा कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 द्राक्ष बागेसाठी, 2 खेळण्यासाठी, 3 कुस्तीगिरांसाठी, 4 सांस्कृतिक शहर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कुस्तीगिरांसाठी. कोल्हापूर जिल्हा हा कुस्तीगिरांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 2, द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी, 2 गोदावरी नदी, 3 कावेरी नदी, 4 सिंधू नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी. द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी म्हणून गोदावरी या नदीस ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3, चवदार तळे सत्याग्रह कोणी केला होता? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, 2 महात्मा ज्योतिबा फुले, 3 विनोबा भावे, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चवदार तळे सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 4, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गायले गेले? ऑप्शन क्रमांक 1 पहिले अधिवेशन, 2 दुसरे अधिवेशन, 3 तिसरे अधिवेशन, 4 चौथे अधिवेशन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरे अधिवेशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गायले गेले होते. प्रश्न क्रमांक 5, 1920 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 कोलकाता, 3 हरिपूर, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. 1920 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 6, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1951, 2 1953, 3 1954, 4 1956. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1954. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात ही 1954 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा होऊन निर्मिती झाली? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 भंडारा, 3 गोंदिया, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर. 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली हा जिल्हा चंद्रपूर या जिल्ह्यातून वेगळा होऊन नवीन जिल्हा तयार झाला. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील 31वा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 भंडारा, 3 गोंदिया, 4 गडचिरोली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. महाराष्ट्रातील 31वा जिल्हा हा गडचिरोली हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 9, नांदेड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रभागा, 2 तापी, 3 गोदावरी, 4 प्राणहिता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. नांदेड हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, कंधारचा ऐतिहासिक आणि प्राचीन भुईकोट किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, 2 नांदेड, 3 चंद्रपूर, 4 जळगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नांदेड. कंधारचा ऐतिहासिक किल्ला आणि प्राचीन भुईकोट किल्ला महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 1 खापरखेडा, 2 शिवपुरी, 3 खोपोली, 4 तारापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तारापूर. महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 12, जागतिक हवामान संघटना ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 स्वित्झर्लंड, 2 जिनिव्हा, 3 रोम, 4 पॅरिस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा. जागतिक हवामान संघटना ही जिनिव्हा या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, झूम हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 लोकगीताचा, 2 नृत्याचा, 3 शेतीचा, 4 खडकाचा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेतीचा. झूम हा एक शेतीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 14, हो जमातीचे लोक भारतात कोणत्या भागामध्ये राहतात? ऑप्शन क्रमांक 1 मिझोराम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 मेघालय, 4 छोटा नागपूर पठार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 4 छोटा नागपूर पठार. हो जमातीचे लोक हे भारतात छोटा नागपूर पठार या भागामध्ये राहतात. प्रश्न क्रमांक 15 नेपाळ हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 मिझोराम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 झारखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. नेपाळ हे भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुने नाव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.